नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचा हार्दिक स्वागत. मार्च महिना संपलेला आहे, एप्रिल महिना सुरू झालेला आहे. अनेक लाभार्थी आहेत तर आता यांना प्रतीक्षा आहे की चालू महिन्याची म्हणजेच एप्रिल महिन्याची पेन्शन कधी जमा होणार आणि साधारणतः कोणत्या तारखेला जमा होणार, तर या संदर्भात आपण आजची अपडेट देणार आहोत. तर मागील काही महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत थोड्या प्रमाणावरची प्रोसेस बदलत असल्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये हप्ते वितरणाला विलंब झालेला आहे. मागच्या महिन्यामध्ये देखील काही कारणांमुळे दिव्यांग लाभार्थ्यांची वेगळ्या पोर्टलवरती नोंदणी करायची आहे, त्यानंतर दिव्यांग नोंदणी कार्ड सबमिट करायचं आहे. तर अशा अनेक कारणांमुळे पेन्शन वितरण उशिरा झालं. तर यावेळी देखील पेन्शन वितरण उशिरा होणार का, तर असा देखील प्रश्न सर्व लाभार्थ्यांना पडलेला आहे. कारण का मागचा महिना मार्च महिना होता, तर मार्च एंडिंगला बहुतेकशे कार्यालय असतील तर यांचा वर्षाचा जो डेटा आहे किंवा ऑडिटच्या माध्यमातून सगळी जी रोखठोक असेल किंवा पैशांच्या संदर्भातली व्यवहार असतील किंवा पेन्शन वितरणासंदर्भातला जो लेखाजोखा असेल तो तुम्हाला त्या संबंधित विभागाला सबमिट करायचा असतो. तर या सर्व कामांमुळे कदाचित पुढील महिन्याची पेन्शन आहे म्हणजेच एप्रिल महिन्याची पेन्शन थोडीशी उशिरा होऊ शकते. तर ही महत्त्वाची अपडेट आहे. तर या संदर्भात आपण संबंधित विभागामध्ये माहिती घेतलेलीच आहे. तर अजून तरी पेन्शन वितरणासंदर्भात कोणत्याच हालचाली सुरू झाली नाही आहेत. आज मंत्रिमंडळाची बैठक देखील झाली, तर या संदर्भातले अपडेट लवकरच समोर येणार आहे. अजून तरी पेन्शन वितरणाची कोणतीच अपडेट सध्या समोर आली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी पेन्शनसाठी थोडीशी प्रतीक्षा करायची आहे. कारण की यावेळी पेन्शन वितरण जे सर्वसाधारण लाभार्थी आहेत यांना डीबीटी पोर्टल आहे यांच्या माध्यमातूनच वितरित केलं जाणार आहे. पण जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना दिव्यांग कल्याण विभाग तर यांच्या माध्यमातून डीबीटी पोर्टलद्वारे वितरित जी पेन्शन आहे ती एप्रिल महिन्याची पेन्शन आहे ती वितरित केली जाणार आहे. तर अशा प्रकारचे बदल असल्यामुळे थोडासा विलंब पेन्शन वितरणासाठी होऊ शकतो. कारण का हीच आताची सद्यस्थिती आहे. आपण देखील पेन्शन वितरणासंदर्भात माहिती देतच आहोत. पेन्शन वितरण जर लवकर होत असेल तर आनंदाचीच बातमी आहे. पण लक्षात घ्या, अजून या संदर्भात तयारी झाली नाही आहे. आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत. तयारी झाल्यानंतर आपण प्रॉपर व्हिडिओ या संदर्भात देणार आहोत. GR येणार की नाही हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण का मागील काही महिन्यांपासून GR न येताच पेन्शन वितरण सुरू आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा.